वळूयात पुढच्या बातमीकडे। एक महत्त्वाची बातमी, आंदोलनाचा अर्थ लाठीचार्ज नाही असं सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। तर आंदोलनाचा अर्थ हिंसाही होत नाही। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाने ही टिप्पणी केली आहे। पोलीस आणि विद्यार्थी दोघांच्या भूमिका तपासण्याचेही आदेश कोर्टाने दिले। शिवाय शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याचा हा अधिकार असल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। नेमकं काय टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे आपण सविस्तर पाहूयात। संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा हक्क आहे। केवळ आंदोलन होत आहे म्हणून शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार नाकारला जाऊ शकत नाही। केवळ आंदोलन अस्तित्वात आहे म्हणून पोलिसांच्या अत्याचारांचं समर्थन करता येणार नाही। पोलिसांच्या अत्याचारांवर सुप्रीम कोर्टाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। तर पोलीस आणि आंदोलकांनी केलेल्या अत्याचारांची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे। आंदोलन म्हणजे लाठीचार्ज नव्हे आणि आंदोलन म्हणजे हिंसाचारही नव्हे असंही कोर्टाने म्हटलंय। या विषयावर संपूर्ण देशासाठी एक समान मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता आहे। याचिकाकर्त्यांनी किंवा सरकारने संघर्षात्मक भूमिका घेऊ नये असाही सल्ला कोर्टाने दिलाय। एकूणच लाठीचार्ज विरोधात आंदोलकांवरील लाठीचार्ज आणि एकूणच याचिकांना